नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं. अर्णवला महत्त्वाची गोष्ट ईश्वरीला सांगायची असते म्हणून तो त्यांच्या घरी आलेला असतो. पण तिची आई सांगते, आता ना ईशूला ताप आहे, ती झोपलेली आहे, तिला आराम करायचा आहे. तुझं एवढं काय महत्त्वाचं काम आहे, तू मला सांगू शकशील का, मला सांग. आणि हे सगळं ईश्वरी ऐकत असते रूममध्ये आणि मग ती उठून बाहेर येते. अर्णव सांगायला सुरुवात करणारच होता की मला एकदम महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे. तुमचा विश्वासघात होण्याअगोदर मी काय सांगते ते ऐका. तितक्यात ना तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी त्यांना हाक मारते, अर्णव सर तुम्ही इथे. तेव्हा तो तिला म्हणतो हो. मग ती म्हणते तुम्ही इथे का आलात. मग ती सांगू लागते की मला ना तुमच्या सगळ्यांची महत्त्वाची गोष्ट बोलायची आणि ती खूप महत्त्वाची आहे, तुमच्या आयुष्याशी महत्त्वाचं एकदम महत्त्वाची गोष्ट. त्यावेळेला इशू त्यांच्यासोबत हसू लागते. बापरे किती तो सिरियस चेहरा, किती ते सिरियस बोलणं. तुम्ही ना माझी थट्टा मस्करी करताय ना इथे येऊन. अर्णव म्हणतो नाही प्लीज मी काय बोलतोय ते ऐक, सिरियसली ऐक. आणि ती हसत असते आणि तिच्या आईला सांगते अगं आता माझी तब्येत बरी नाही ना, मग ती माझी थट्टा मस्करी करण्यासाठीच काहीतरी सिरियसली बोलायचे म्हणून आले. आणि यांच्याकडे ना तू लक्ष देऊ नको, यांना ना तुझ्या हातचा चहा आवडतो तेव्हा तू चहा बनवायला जा. मग दोघंजणं बोलू लागतात. त्यावेळेला अर्णव तिला म्हणतो मी तुझ्या इथं तब्येतीची हालहवाल घ्यायला आलेलो नाही, एकदम महत्त्वाचं मला बोलायचं आहे म्हणून मी इथे आलो आहे. प्लीज माझ्याकडे लक्ष दे, मी काय बोलतो आहे ते. इकडे आकाशने ना नम्रताला फोन केलेला असतो आणि मग ते इकडे काय काय चाललं आहे ते सांगू लागतो. बघ अर्णवला अजिबात बरं वाटत नाही त्याचं ना. खरं तर मी तुम्हाला कोणालाच सांगितलं नाही पण आज सांगतो. ईश्वरी खूप प्रेम आहे आणि लावण्याशी लग्न फक्त आजीच्या हट्टासाठी चाललं आहे. कारण ईश्वरीची पत्रिका जुळवून पाहिली तर त्याच्याशी जुळत नाही म्हणून ईश्वरीला आजी नकार देते. आणि ही गोष्ट अर्णवला अजिबात आवडत नाही पण फक्त आजीच्या हट्टाखातर तो सहन करतोय. आणि इकडे नम्रताही सांगू लागते की इशूची तब्येत बिघडली, तिला लग्न करण्याची इच्छा नाही पण आई बाबा म्हणताय म्हणून ती लग्न करते. खरं तर तिला हेच समजत नाही का ती पण अर्णव सरांवर प्रेम करते. आणि ही गोष्ट समजवतं माझ्या नाके नऊ आले रे. मग इकडे आकाश तिला म्हणतो हे बघ आता आपल्या दोघांनाच काहीतरी करावं लागेल ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी, त्याशिवाय हे शक्य होणार नाही. आणि ते दोघंजणं मिळून त्या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू करतायत. आणि इकडे आपल्याला असंही पाहायला मिळेल ईश्वरीशी बोलण्यासाठी अर्णव आलेला असतो आणि अर्णव तिला तुझ्या लग्नाबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगायची, तुमचा विश्वासघात होणार आहे, त्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा आणि मी जे सांगतोय ते एकदम महत्त्वाचं आहे, ते ऐकल्यावर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल असं तो बोलत असतो. आणि तुम्ही काय सांगणार हे बोलल्यानंतर अर्णव सुरुवात करणार तितक्यातच दारातनं लफंग्या तू इथे काय करतोय अशी आरोळी आली. आणि मग सगळेजण पाहू लागतात तर ईश्वरीचे बाबा पूर्ण चिखल्याने भरलेले असतात. अर्णवला सगळ्यात पहिल्यांदा कळलं की हे ईश्वरीचे बाबा आहे. आणि ईश्वरीचे बाबा घरात तावातावानीच येतात, हा मूर्ख मुलगा इथे काय करतोय, हा इथे काय कशासाठी आला आहे. आणि ईश्वरीवरती ते जोरजोरात ताव काढू लागतात, हा मुलगा चांगला नाही, याच्यामुळेच तुला ना आपलं शहर सोडवून इथे यावं लागलं ना, आणि ह्याच मुलामुळे तुझी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, तुझी बदनामी झाली, तुला शहर सोडावं लागलं. आता ह्या मुलाला मी सोडणार नाही. आणि हा चिखल ह्या मुलांनीच उद्धटपणे माझ्या अंगावर उडवला, माझ्याशी तिथे रस्त्यावर जोरजोरात ओरडून भांडत होता, मला काय काय बोलत होता रस्त्यावरती, माझा एवढाही त्याने मान ठेवला नाही. आणि इथे माझ्याच घरात येऊन आता माझ्याशी बोलतोयस का. त्यावेळेला ईश्वरीची आई त्यांना सांगते जरा शांततेत बोलूयात का आपण, तुम्ही एवढं चिडल्यात का. पण तो म्हणतो मी आता काही शांतता वगैरे घेणार नाही, हा माणूस माझ्याशी इतका भांडलाय रस्त्यावरती, भर रस्त्यात भांडलाय, हा मुलगा अजिबात चांगला माणूस नाही. त्यावेळेला ईश्वरीलाही वाईट वाटतं आणि ती म्हणते तुम्ही माझ्या बाबांशी भांडलात. त्यावेळेला तो म्हणतो भांडलो कारण मला घाई होती, मी यांच्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण हे माझ्याशी नीट बोलतच नव्हते, त्यात मधीच त्याचं बोलणं खाडाखोड करत तिथे ईश्वरीचे वडील जोरजोरात बोलू लागतात, तुझं मी काहीच ऐकून घेणार नाही, निघ इथून. तेव्हा तो जोरात म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगायची आणि तुम्हाला माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल, असं जोरात चिडून बोलतो. आणि ईश्वरी मग त्याच्यावरती आणखी जोरात ताव खात म्हणते तू माझ्याच घरात येऊन माझ्या बाबांशी ह्या आवाजात बोलायचं नाही आणि माझ्या बाबांचा माझ्याच घरामध्ये अपमान झालेला तोही मी सहन करणार नाही. आणि
त्याच्यासमोर ती हात जोडून त्याला सांगत असते, इथून पुढे तुम्ही माझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही, माझ्याशीही बोलायचं नाही, माझ्या घरच्यांच्या सोबतही बोलायचं नाही. पण ईश्वरी माझं ऐकून घे, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्ही ऐकून घ्या प्लीज, एवढा कळवळा करतो अर्णव. पण अर्णव समोर ईश्वरी हात जोडते आणि इथून निघून जा, पुन्हा कधीही आमच्या समोर येऊ नका आणि तुम्ही काही सांगण्याचा प्रयत्न करायचा नाही असं म्हणत ती त्याला हात जोडत इथून प्लीज जा सांगते. आणि मग तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिथे काहीही न बोलता निघून जायचा निर्णय घेतो. आणि तिकडे तो जात असताना ईश्वरीच्या आईला वाईट वाटत असतं की त्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, पण बाबा इतके चिडले, त्याला एक शब्दही बोलू दिलेला नाही. ह्या गोष्टीचंही तिला वाईट वाटतं आणि त्याच्याबद्दल तिला कळवळा वाटत असतो. आणि तो बाहेर गेल्या लगेच त्याच्या तोंडावरती दार आपटत ईश्वरीचे वडील दार बंद करतात आणि घरामध्ये ईश्वरीकडे आणि तिच्या आईकडे रागाने पाहू लागतात. ईश्वरीची आई, ईश्वरी रडत असते, तिला शांत बसवते, शांत करते. आपण ह्या विषयावरती नंतर शांततेत बोलूया, आता चिडचिड करू नको, तुझी तब्येत बरी नाही असं म्हणत तिला ती शांत बसवते. इकडे मात्र बाहेर अर्णवला खूप वाईट वाटत असतं. आपण इतका प्रयत्न केला सांगण्याचा आणि आपली सावली आपलं काहीच ऐकून घेत नाही, आपल्यापासून इतकी दूर चालली आहे, ह्या गोष्टींनी त्याला त्रास होतो असतो. आपण काहीच करू शकत नाही, किती हतबल झालो आहे ह्या राकेशसमोर. ही गोष्ट त्याला खरं तर खूप खुपत असते, टोचत असते. ईश्वरीशी तो काहीच बोलू शकलेला नसतो. इकडे मामाना ती चिप नेऊन ठेवली आहे, त्याच्यात काहीतरी आवाज येतो का नाही म्हणून चेक करत असतो, पण काहीही ऐकायला येत नाही. आणि ती चिप आपण ठेवली तर बरोबर जागेवर होती, ती ऑन पण होती, पण आत्ता का काही ऐकायला येत नाही. त्या राकेशनी शहाणपणा करून ते शोधून काढला असेल का? तो फार महाशातीर माणूस आहे, 100% त्याच्या हातात ती लागलीच असणार याचा अंदाज मामांना आला. ईश्वरीचे वडील सुप्रियासोबत भांडत असतात. तो मुलगा चांगला आहे, दरवेळेला तुम्हाला सांगत होतीस, बघितलास तो मुलगा किती मूर्ख, किती उद्धट आहे, त्याला श्रीमंतीचा माज आहे, तो काहीही बदललेला वगैरे नाही, तू मला समजवण्याचा प्रयत्नही करू नको. आणि सुप्रिया त्याला सांगत असते, त्या मुलाला खरंच महत्त्वाचं बोलायचं होतं, त्याचं आपण ऐकून घ्यायला हवं होतं. ठीक आहे तुमचं त्याच्याशी वाद झाला, पण तो आपण शांततेत बोलून सोडवू शकलो असतो. पण ईश्वरीचे वडील इतके चिडलेले असतात. सुप्रियाला मात्र ते खूप जोरजोरात बोलून सांगत असतात, तो मुलगा एक नंबरचा माजोरडा, श्रीमंतीचा गर्व असणारा मुलगा आहे. तितक्यात ना जयू आत्या पण सुरात सांगते की तो मुलगा खरंच आपल्यासाठी चांगला नाही, तो खूप उद्धट आहे. या घरात जेव्हापासून तो आला आहे तेव्हापासून संकटच त्याने आणली आहे. आणि त्या मुलापासून मी दरवेळेला हे सगळ्यांना सांगत होते की 4 हात लांब राहा, पण माझं ऐकेल तर कोण. त्यावेळेला सुप्रिया पण जयू आत्याला म्हणते, तो मुलगा खरंच चांगला आहे, बदलला आहे, त्याने अगोदर जे केलं ते मलाही मान्य आहे, पण त्याचं बदललेलं रूप मी पाहिलं आहे, त्यामुळेच मी माझं मन सांगते की त्याचं ऐकून घ्यायला हवं होतं, तो काहीतरी महत्त्वाचं सांगायला आला होता. खरंच सांगते तुम्हाला, तो मुलगा बदलला आहे, म्हणून त्याची वकिली करू नको असं सुप्रियाला थेट तिचा नवरा सांगतो. आणि तिला शांत बस, त्या मुलाशी इथून पुढे कुठलाही संबंध ठेवायचा नाही, तो आपल्या दाराची पायरी चढता कामा नये आणि सगळ्यांना मी आज बजावून सांगतोय. पण सुप्रिया त्याची वकिली करत त्या सांगते, आपण ना कधी अतिघाईमध्ये वाईट निर्णय घेतो, अयोग्य निर्णय घेतो. आपण थोडासा वेळ त्या मुलाला द्यायला हवा होता, त्याचं बोलणं ऐकायला हवं होतं. काहीच महत्त्वाचं तो सांगणार नाही याची गॅरंटी मात्र ईश्वरीच्या वडिलांना आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा इतकी मोठी भांडणं आपल्या आईवडिलांमध्ये आपल्यामुळं होती, ह्या गोष्टीचं वाईट वाटून ईश्वरी त्यांना सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळेजण शांत व्हा, ही सगळी माझीच चूक आहे, पैसे कमवण्याच्या नादात मी कुठपर्यंत जाऊन पोचले, तो मुलगा चांगला नाही, त्याने माझी क्लिप व्हायरल केली, त्याच मुलाच्या इथे कामाला मी गेले पैशांसाठीच ना, मी पण खरं तर चुकली, माझ्याच चुकीमुळे हे सगळं घडत आहे, मी तुमची सगळ्यांची माफी मागते आणि इथून पुढे त्याच्याशी मी कुठलाही संबंध ठेवणार नाही असं म्हणत ती बाबांसमोर रडत असते. आणि तिचे बाबा तिला मग शांत हो, ठीक आहे, आता झालं गेलं ते झालं, इथून पुढे आता आपण त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही, सगळे संबंध तोडून टाकायचे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, तुझी तब्येत बरी नाही ना, तू आराम कर. पण ईश्वरी म्हणते, नाही खरंच माझंच चुकलं, मीच त्या मुलाला जास्त सूट दिली म्हणून तो इथपर्यंत पोहोचला. त्यात ईश्वरीचे वडील तिला समजत असतात, तू आता आराम कर, तू शांत हो आणि इथून पुढे आपण खरंच त्याच्याशी कोणी संबंधच ठेवायचा नाही, म्हणजे आपल्याला कसलाच त्रास होणार नाही. त्याच वेळेला भडकूचंद घरी पोचतो, पण तो एक प्रयत्न करून पाहतो ईश्वरी फोन उचलेल का. मग तो फोन करतो,
पण ईश्वरी भडकूचंद नावाचा फोन पाहते. मग आता काय करायचं हे तिला सुचेना. तिचे वडील तिला विचारतात कुणाचा फोन आहे. मग ती सांगते अर्णवचा. आणि तो सांगतो तू पहिले फोन कट कर, मी सांगतोय ना. मग ती तो फोन कट करते. ते झाल्यानंतर मग सगळेजण बोलत असतात. त्याच वेळेला पुन्हा एकदा त्याच मुलाचा फोन आला म्हणून तिचे बाबा पुन्हा एकदा रागवतात. आणि हे सगळं सुप्रिया फक्त तुझ्यामुळे झालं. तुला कळायला हवं होतं. तुला इथे मी कशासाठी पाठवलं होतं, मुलींच्या सेफ्टीसाठी ना. आणि तू त्या वाईट माणसाच्या नादाला लागली, त्याच्या होला हो म्हणत गेली. त्याचा तुला खरा चेहराच कळला नाही. तो किती स्वार्थी माणूस आहे. त्याने आपली बदनामी केली. परत एकदा फोन येतो. आता फोन आल्यानंतर बाबा तिच्या हातातनं तो फोन त्यांच्याकडे घेतात आणि स्वतः त्या मध्ये तो नंबर ते ब्लॉक करू लागतात. इकडे खरंच अर्णवला वाईट वाटत असतं की इतके मी फोन करतोय आणि ही मिस इंदोर ते फोन का उचलत नाही आहे. पण इकडे आता सगळ्यांना एकदम मोठी जबरदस्त अशी ऑर्डर बाबांनी दिली आहे. आणि शेवटचा शब्द माझ्या शब्दाचं पालन सगळ्यांनी करायचं. सगळ्यांनी ह्या मुलाचा फोन नंबर ब्लॉक करायचा. अगदी सुप्रिया तू पण करायचा. नम्रता आली की तिच्याही फोनमध्ये मी नंबर ब्लॉक करणार आहे. कोणीही त्या मुलाचे फोन उचलायचे नाही आणि कोणीही त्याला भेटलेलं मला चालणार नाही, असं स्पष्ट वॉर्निंगच ईश्वरीच्या बाबांनी सुप्रियाला, नम्रताला आणि ईश्वरीला दिलेली असते. आणि सगळेजण आता ते मुकाट्याने हा पण म्हणतात. आणि हे सगळं होऊन ईश्वरीला वाईट वाटत असतं की काय होऊन बसलं हे सगळं. आपल्या बाबांसोबत अर्णवने असं करायला नको होतं. अर्णवला मात्र वाईट वाटत असतं की पहिल्यांदा इतक्या दिवसांनी ईश्वरीने माझ्याशी असं बोलणं केलं. मला इथून निघून जा, माझ्या वडिलांचा अपमान तुम्ही केला ते मला सहन झालं नाही असं ती बोलली. खरंच आपलं काय चुकलं. आपण तर सगळ्यांची चांगल्या करण्याची, भलं करण्याचाच प्रयत्न केला. तिला त्या राकेशच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि एवढं करूनही आपल्या हाती काहीच आलं नाही. असं डोळे बंद करून तो स्वतःच विचार करत बसलेला असतो. त्याच वेळेला तिथे राजेश जिजू येतात. त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करतात. अरे पाणी घे, निवांत हो. तू एवढा प्रयत्न करत तिथे गेलास आणि तुला काहीच मिळालं नाही, तुझ्या हाती काही लागलं नाही. बघ आता ना मी तुला सांगतो, माझा सल्ला ऐक. आतापर्यंत जे चालू होतं ते तसंच चालू दे आणि तसंच पुढेही चालू राहू दे. तू याच्यात काही खंड करण्याचा प्रयत्न करू नको. आणि माझं जे काम चाललं आहे ते तसं चालू दे. मी तुझ्या बहिणीलाही खुश ठेवील, ईश्वरीलाही खुश ठेवील, हो की नाही. आणि माझी डील मान्य असेल तर आता जे काही प्रयत्न चालले ना ते सगळे बंद करून टाक. तुझी चिप पण मला सापडली आणि तुझी चिप गेमही मला कळत आहे. त्यामुळे सगळे गेम बंदच कर. आणि तुझ्या बहिणीचा जीव वाचवायचा असेल तर मी सांगेल तसं वाघ. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की अर्णव फोन उचलत नाही. कोणीच आपले हे त्याचे लक्ष देतं. मामांच्या फोनवरून फोन करून ईश्वरीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू लागतात. पण ईश्वरी त्यांना स्पष्टच सांगते, मला ना अर्णव सरांशी बोलायचंच नाही आणि त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंधही ठेवायचा नाही. पण मामा तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ती एक शब्दही त्यांचा ऐकून घेत नाही. इथून पुढे तुम्हीही मला फोन करू नका, आमचा आणि तुमचा कायमचा संबंध संपला असं सांगितल्यानंतर अर्णवला सगळ्यात मोठा धक्का बसला. तर ईश्वरीपर्यंत बातमी ही खबर पोचवायची कशी तो विचार तो करत असतो. इकडे राकेशने नवीनच प्लॅन केला आहे. अर्णवसोबत ईश्वरी फिरायला बाहेर गेली आहे हे सत्य एका मुलीकडनं ते तिच्या वडिलांना निनावी फोन करत पोचवतात. आता तिचे वडील खूप चिडलेले असतात. आता तावातावाने त्या दोघांना रंगेहात पकडायला त्या मुलींनी सांगितल्याप्रमाणे ते तिथे जातात. आता पुढे जो ट्विस्ट येणार तो सगळ्यांनाच पाहायला आवडणार. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.